पुस्तक प्रदर्शन आज पुन्हा एकदा आपण दुसरं वर्ष आहे. कसा प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं कुटुंब सुद्धा आज पुस्तक प्रदर्शनामध्ये काही खरेदी करतंय. काय काय खरेदी झाली आहे, विशेषतः तुमची आई सुद्धा आली. माझी आई सुद्धा आले, म्हणजे आईकडनंच आम्हाला DNA आलेले आहेत, कारण ती खूप पुस्तकं वाचते. तिच्याकडे एखाद्या स्टॉलपेक्षा जास्ती पुस्तकं आहेत आणि ती म्हणजे एक एक पुस्तक तिला स्टोरी टेलिंग खूप आवडतं. म्हणजे कियान पण गेला की ती आम्हाला अगदी वर्णन करून सांगते पुस्तकाचं. तर तिने लिहून आणली, लिस्ट आणली की तिला आज कुठची पुस्तकं नवीन विकत घ्यायची आहेत आणि ती 83 वर्षाची काठी घेऊन शोधते स्टॉलवरती की तिला पुस्तकं कुठच्या वेळी ती मिळत आहेत. आणि माझ्यासाठी यावेळेला कियानचं मेन प्रायोरिटी आहे की कियानला ॲक्टिव्हिटी बुक किंवा लहान छोट्या छोट्या स्टोरी बुक असं मी बघते कियानसाठी. या पुस्तक प्रदर्शनामध्ये मराठी पुस्तकांची जी लहान मुलांची विशेषतः जी मराठी पुस्तकं असायला हवी त्याची संख्या कमी दिसते. त्याची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने पुढल्या वर्षी काही प्रयत्न केले जाणार आहेत जाणीव? तेच मला राजसाहेबांनी सांगायला लागेल की कमी आहेत, खरंच कमी आहेत. तर ॲक्च्युली प्रकाशकांनाच सांगितलं पाहिजे की पूर्वीची जी पुस्तकं असतील लहान मुलांच्या गोष्टीची ती आता परत नवीन छपाई केली पाहिजे त्याची. पु ल देशपांडे मग मी आता सांगितलं, पु ल देशपांडे तुम्ही कधीही कुठूनही काढून वाचू शकता, त्यांच्या ऑडिओ ऐकू शकता, टी व्हीवरती त्यांचे जुने ब्लॅक अँड व्हाईट आहे ते बघू शकता आणि मनमोकळे हसू शकता घरी बसून. पु ल देशपांडे मी कधीही बघू शकते. पण मला पुपुल जयकरांचं इंदिरा पुस्तक पण खूप आवडतं. एक हिटलर म्हणून पुस्तक आहे दुसऱ्या लेखकाचं, तेही आवडतं. सो मी पण खूप वाचते पुस्तकं. पु ल देशपांडे हे बाळासाहेबांचे शिक्षक होते, त्याच्यामुळे ठाकरे आणि हो. फुलांचा जवळचा स्नेहसंबंध म्हणा किंवा अगदी कडक शिस्तीचा संबंध असा पण राहिलेला आहे. तो जरी संबंध नसता तरी पु ल देशपांडे म्हणजे कोणीही म्हणजे त्यांच्या संपर्कात असतील किंवा नसतील. मी नशीबवान आहे की मला पुलंचा सहवास मिळाला, कारण माझे वडील पण थोडं नाटककार असल्यामुळे आमच्या घरी पुलंसारखी सगळी लोकं दिग्गज मंडळी येऊन गेली आहेत. आम्हाला भेट झालेली आहे, आम्ही बोललेलो आहोत. सो पु ल देशपांडेंना काय म्हणजे पर्यायच नाही माझ्या दृष्टीने. कधीही तुम्ही कधी वाचू शकता. आज राज ठाकरेंनी एक राजकारणात म्हणा किंवा एकंदरीतच एक प्रश्न उपस्थित करत मोठीच खळबळ उडवून दिलेली आहे. ते म्हणजे अजित पवारांच्या अपघाती मृत्यू संदर्भात हा मृत्यू धुक्यानं झालाय की धोक्यानं झालाय असा प्रश्न राज ठाकरे. मला असं वाटतं त्यांना बोलायची गरजच नाही आहे. त्या दिवशीचे व्हिडिओज तुम्ही सगळ्या चॅनलवरती दाखवलेले आहेत, तिथे कुठेही धुकं नव्हतं. शेवटचा तर एका माणसाने मोबाईलवरती काढलेला जो व्हिडिओ आहे त्याच्यात पण तुम्ही बघता की ते विमान तिरकवून पडलं आहे, म्हणजे ते लँड झालेलंच नाही आहे आणि ते धुकं नाही आहे. सो आता त्याच्यात कशामुळे झाला तो खरंच बघितला पाहिजे, कारण एवढा मोठा माणूस अशा अपघातात जातो तर आणि तुम्ही साधा FIR पण घेत नाही. का नाही घेत? म्हणजे रोहित पवार कोणावरती ॲलिगेशन करत नाही आहेत कुठच्या एका पक्षावरती किंवा कुठच्या एका माणसावरती. सो जर हे ॲलिगेशन कोणा एकावरती नाही आहे तर तुम्ही का घाबरताय? पोलीस का घाबरतायत? मी पोलिसांना विचारते की तुम्ही का घाबरताय? तुम्ही FIR तर घ्या. FIR घ्यायला काय आहे? असं थोडंच रोहित पवार म्हणतात की मला ह्या माणसावर संशय आहे किंवा असं कुठे आहे? FIR बरं तुम्ही रोहित पवारचा जर FIR घेत नसाल तर आमच्याकडे अशा 100 केसेस येतात की दररोज साधा माणूस जातो की आमची केसच घेत नाहीत पोलीस. असं नाही झालं पाहिजे ना. पोलिसांचं काम हे गुन्ह्याचं निवारण करण्याचं आहे, मग तो लहान माणूस असो किंवा मोठा असो.